स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. तर या इथे आज आपण पनीर भुर्जी करूया. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे तेल गरम झाल्यावरती मी ते मोहरी टाकून घेतलेली आहे. तर मोहरी छान आपल्याला तडतडून द्यायची आहे आणि त्यानंतर ते 2 मध्यम आकाराचे बारीक चिरून कांदे कापले. तर इथे कांदे छान आपल्याला मस्त असे हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना इथे लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली होती मी. आणि इथे एक मोठा असा छान मस्तपैकी लालसर टोमॅटो टाकायचा आहे. तोही छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे ह्याच्यामध्येच. आणि गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे जेणेकरून हे सर्व आपलं परतून छान होईल मस्तपैकी. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि असं मिक्स करायचं आहे. झाकून ठेवूया 1-2 मिनिट. हळद टाकून घेतलेलं आहे 1 चमचा घेतलेला आहे मी. आणि आता जवळजवळ आपल्याला झालेलं आहे परतून. त्यानंतर धनेजिऱ्याची पूड आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, लाल तिखट आहे आणि ते ना किचन किंग मसाला घेतलेला आहे 1 चमचा. धनेजिऱ्याची पूड ही 1 चमचा घेतलेली आहे, काश्मीरी 1 चमचा घेतलेली आहे, लाल तिखट अर्धा चमचा घेतलेली आहे आणि छान मस्तपैकी ना मिक्स करायचं आहे. आणि ना याला ना कलर छान येण्यासाठी नसं गरम पाणी टाकायचं आहे आत्ताच थोडंसं, अर्धा कप भरून. आणि ना मस्त असं ना सुरेख कलर येतो भाजीला कोणत्याही तुम्ही गरम पाणी टाकलं तर. असं 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि हाताने छान असं आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे. आणि ह्या ग्रेव्हीमध्ये ना आता हे पनीर टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊया छान मस्तपैकी. आणि ना त्यानंतर ना इथे ना मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे गरम, 1 पाव वाटी टाकायचं आहे. आणि ना जरा मला ओलसरच हवी आहे ही पनीर भुर्जी. तर तुम्हाला केवढी जरा हवी असेल अजून जरा ग्रेव्ही तर तुम्ही टाकू शकता पाणी. आणि येथे ना थोडासा गरम मसाला टाकलेला आहे वरून आणि छान ना मस्त असं लागतो. वरून गरम मसाला टाकला ना तुम्ही तर स्वाद असा वेगळाच येतो. तुम्ही येथे कोणताही गरम मसाला वापरू शकता. आणि नाही शिजून द्यायचं आहे, झाकून गॅस कमी ठेवायचा आहे आणि 5 मिनटं आता मी शिजून देणार आहे. अशी मस्त कोथिंबीर टाकायची आहे आणि या हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे शेवटी. आणि बघा किती मस्त झालेलं आहे ना पनीर भुर्जी. तुम्ही पराठ्यासोबत किंवा चपातीसोबतही मस्त अशी गरमागरम करू शकता. रेसिपी केलेली आहे ती कशी वाटली ते मला एकदा कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहिजे तेही सांगा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा.